आज आली आहे मेथीच्या लाडूची ऑर्डर। हे लाडू इतके पौष्टिक आहेत की बाळंतिणीला दिले तर बाळंतपणामध्ये झालेली जी काही शरीराची झीज आहे ती भरून निघते। त्याचप्रमाणे इतरांनी खाल्ले तर सांधेदुखी आणि कंबरदुखीचा त्राससुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी होतो। या लाडूमध्ये असलेले पौष्टिक पदार्थ त्यामुळे बाळंतिणीने खाल्ले तर बाळाला आपसुकच दुधातून हे सगळे पौष्टिक गुणधर्म आहेत ते बाळाला दुधातून मिळतात। तर आज आपण पाहूया ते लाडू कसे बनवायचे। त्यासाठी सुरुवातीला 1/2 किलो बारीक रवा मी थोड्याशा तुपामध्ये रोस्ट करून घेतला आहे। तो एका साईडला काढायचा आणि त्यानंतर ह्यामध्ये मी हलीम भाजून घेतलेला आहे। हलीम एका साईडला काढायचा आणि त्यानंतर ह्यामध्ये ड्रायफ्रूट रोस्ट करून घेतले आहे थोड्याशा तुपामध्ये। ड्रायफ्रूटमध्ये मी काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड आणि चारोळे घेतला आहे। तुम्हाला हवं असलं तुम्ही मनुकेही टाकू शकता। त्यानंतर आपल्याला खारीक पावडर थोड्याशा तुपामध्ये रोस्ट करायचे आणि ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत। बिडाच्या कढईमध्ये भाजल्यामुळे हे सगळे पदार्थ त्याचा खमंगपणा तर वाढतोच पण त्याचप्रमाणे त्याचं पोषक तत्व आहे ते सुद्धा वाढतं। आता ह्या तुपामध्ये थोडं डिंक टाकून आपल्याला स्लो फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचं आहे। गॅस फास्ट केला तर डिंक आतून कच्चा राहतो आणि मग लाडू खराब होण्याची शक्यता असते। पण तो डिंक जर दाताखाली आला तर दात तुटण्याची सुद्धा शक्यता असते। आता आपला डिंक सगळा भाजून झालेला आहे। तुपामध्ये आपल्याला जी आपलं पीठ आहे ते भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी खपली गव्हाचा रवा दळलेला पीठ घेतला आहे। त्याचबरोबर इथे मी सातूचं पीठसुद्धा घेतलं आहे कारण सातूचं पीठसुद्धा खूप हेल्दी आहे। आपल्याला बदामी कलर येईस्तोवरती हे छान असं बारीक गॅसवरती रोस्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्यामध्ये जेवढं पीठ आहे तेवढाच मी गूळ घेतला आहे। सगळा गूळ वितळेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। कढई थंड झाली की मग हे सगळं जिन्नस आपल्याला मिक्सरमध्ये एका सेकंद फिरून घ्यायचं आहे म्हणजे सगळं एकसंध होतं। आता आपण लाडू वळून घेऊया। हे लाडू खूप पौष्टिक आहेत। अनुषापोटी जर सकाळी एक आपण हा लाडू आणि जर 1 ग्लास दूध प्यायलं तर दिवसभरासाठी लागणारी जी काही ऊर्जा आहे ती आपल्याला ह्या लाडूंमधून मिळते। पण बाळंतिणीने खाल्लं तर ह्यामध्ये असलेले पौष्टिक पदार्थ त्यामुळे बाळंतिणीला आपसुकच दूध सुटतं आणि बाळाला हे पौष्टिक जे गुणधर्म आहेत ते लाडूचे ते सुद्धा मिळतात। हे लाडू आपले सगळे वळून झाले आहेत आणि टेक्स्चर बघा किती छान असं रवाळ आलेलं आहे ना। आता आपण वजन करायला घेऊया। मी इथे अर्धा किलो प्रमाणे वजन केलं आहे। बाहेर किंवा दुकानामध्ये जसं तंतोतंत वजन करतात तसं मी केलेलं नाही आहे। आपण दरवेळीप्रमाणे 1-2 लाडू एक्स्ट्रा देतो। तर आपलं वजनसुद्धा करून झालेलं आहे। आता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका छान व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। बाय बाय।